नमस्कार, मी शीतल देशमुख चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी सगळी सजावट कशाची दिसते। तर आता संक्रांत येते। संक्रांतीला यावर्षी संक्रांत पिवळं वस्त्र धारण करून येणार आहे। तर त्यासाठी मी सगळं हे पिवळ्या साड्यांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि कुंकाचा रेड कलर म्हणून हा लाल कलर वापरलेला आहे। आणि मी आज माझ्याकडे जी आपण सुगड्याची संक्रांतीला पूजा करत असतो ती या इथे पूजा मांडणार आहे। दोन याच्यामध्ये मी पूजा मांडणार आहे। इथे सगळं साहित्य मी जी संक्रांतीला देणार आहे पूजेसाठी ते ठेवणार आहे आणि याच्यावर सुगड्याची पूजा करणार आहे। आणि स्वतः सुद्धा मी पिवळी साडी घातलेली आहे। यावर्षी संक्रांत मोत्याचे दागिने घालून आलेली आहे म्हणून मी सुद्धा मोत्याचे दागिने घातलेले आहे। मी सगळ्या मोती आणि पिवळ्या साडी घालूनच यावर्षी मकर संक्रांतीच्या सुगड्यांची पूजा करणार आहे। तर आता मी सगळं इथे पूजेचं साहित्य घेतलेलं आहे। ते मी याची पूजेची मांडणी कशी करणार आहे मी ते करून दाखवते तुम्हाला। सुरुवातीला आपण इथे मी एक संक्रांतीला कोरी साडी देणार आहे ती ठेवणार आहे या साईडला। ही एक साडी घेतली आहे मी इथे ठेवणार आहे। डार्क येलो कलरची एक ही साडी देणार आहे। ही साडी ठेवलेली आहे कोरी। त्याच्यानंतर त्या साडीवर मी अशी एक छोटं सूप आहे, सुपाचा वापर करून मी याच्यात गव्हाची ओटी ठेवली आहे। आपण गव्हाच्या ओटीमध्ये वाटाण्याची शेंग, गाजर आणि हळदी कुंकवाचं फ्लावर असं मी इथे ओटीमध्ये हे ठेवत आहे। हे मी पिवळी साडी आणि हे सुपाचा वापर करून ओटीचं साहित्य ठेवलेलं आहे। त्यानंतर आता आपण जसे संक्रांत मोत्याचे दागिने घालून येणार आहे त्यासाठी मी पूजेमध्ये संक्रांतीच्या पूजेला मोत्याचे दागिने देखील देणार आहे। त्यासाठी मी या खणाच्या कापडाचा वापर करते आहे। एक खणाचं हे ब्लाउज पीस आहे, त्याची मी अशी चौकोन अशी घडी करून घेतलेली आहे। हा एक असा मोत्याचा नेकलेस देणार आहे। त्यानंतर एक ही मोत्याची माळ आहे। त्यानंतर हे मोत्याचं छोटं मंगळसूत्र आहे। असं मी हे सगळं मोत्याच्या साहित्यांचा वापर करून हे दिलेलं आहे आणि हे मोत्याचे टोंगल घेत आहे आणि मोत्याची नथ देत आहे। बांगड्या देखील ठेवतो तसं पूजा करताना हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा आपण वापर करत असतो। त्यासाठी मी ह्या हिरव्या रंगाच्या बांगड्या ठेवत आहे। हे आपण इथे साडीवर देखील ठेवलं तरी चालेल, आणखी याला गेटअप। त्यानंतर हे असं एक असे आजकाल रेडीमेड छान हळदी कुंकाचे सॅम्पल्स टाकून मिळतात असे वेगवेगळे ओटीमध्ये द्यायला, तर ते इथे मी ठेवते एका बाजूला। तर संक्रांत आली, आपण देवाला पण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचा जसा नैवेद्य दाखवतात तसं पतंग आणि रिळी सुद्धा देतात। कोणाकडे चांदीची वगैरे असेल तर देतात। प्रत्येक मंदिरामध्ये देखील कुठल्या पण पूजेमध्ये चांदीची रिळ, पतंग असं वापरले जाते। मी एक अशी डेकोरेटिव्ह पतंग आणि रिळ देते। कलरची पर्स आहे, छोटी पर्स देत आहे संक्रांतीला। एक हे पूजेचं जसं आपण संक्रांतीला अत्तर, हळदी कुंकू, तिळगुळ असं चांदीचं ताट वापरून हळदी कुंकू करतो तसं मी हे संक्रांतीच्या पूजेला देत आहे। तसंच आपण ओटीमध्ये गव्हाची ओटी भरताना त्याच्यामध्ये वाटाण्याची शेंग, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, बोर, हरभऱ्यांचे गाठे आणि बिब्या असं ह्या सगळ्या साहित्यांची वापर गव्हामध्ये करत असतो आणि आपण ओटी भरत असतो। त्याच्यामुळे मी हे इथे सुपामध्ये ओटी ठेवली आणि एक एक ठेवलेलं आहे आणि हे असं पूर्ण पूजेला देत आहे ताट काढून। आता संक्रांतीच्या पूजेला मी हे पूर्णपणे दिलेलं आहे।
एक साडी, बांगड्या, ओटी, इथे मोत्याचे दागिने, पतंग आणि रीळ, पर्स आणि हे सगळं वाटाणे गोड हे पण आपण पूजेमध्ये मांडतो त्याच्यासाठी हे देत आहे. आणि इथे हळदी कुंकाचं हे पूर्ण ताट ठेवलेलं आहे. त्यानंतर वेणी गजरा देखील लावतो आपण जेव्हा सगळं सण समारंभ असतात, जेव्हा मेकअप करतो, साडी घालतो, लुगडं घालतो, जे काही घालतो त्यावर आपण वेगवेगळे गजरे किंवा वेण्या याचा वापर करत असतो. त्याच्यामुळे संक्रांतीला देखील मी हे गजरा देते पूजेमध्ये. हा ओटीच्या असा बाजूला ठेवते. संक्रांत जी आलेली आहे ती जाईच्या फुलाची सुवास घेऊन आलेली आहे. तर तुम्ही तुमच्याकडे जर जाईची फुलं अवेलेबल असतील तर तुम्ही जाईच्या फुलाचा देखील गजरा करून पूजेमध्ये मांडू शकता. माझ्याकडे थोडे फुलं आहेत तर ते मी एक एक या पूजेमध्ये वाहणार आहे. पूर्ण पूजा झाली की असे एक एक फूल ठेवणार आहे सगळ्याला. जाईच्या फुलाचं यावेळेस खूप महत्त्व सांगितलंय, त्यामुळे तुमच्याकडे जाईचे फुलं असतील तर निश्चितच तुम्ही जाईच्या फुलाचा वापर करा. असं एक एक फूल मी सगळ्याला वाहलेलं आहे. जाईचे फूल असतील तर त्याचं निश्चितच गजरा करून स्वतः लावून पूजा करा आणि पूजेमध्ये पण त्या गजऱ्याचा वापर करा. सुगड्यांची मी पूजा करणार आहे, सुगडे ठेवणार आहे. अशा काळ्या सुगड्यांची पूजा करत असतो. पूजेला 5 सुगडे हवे असतात. सर्वप्रथम या सुगड्याला आपण दोरा गुंडाळतो. असा एक हा पूजेचा रीळ घेऊन मी त्याला 5 वेळा असा दोरा गुंडाळणार आहे. असा दोरा गुंडाळलाय. आता याला 5 हळद कुंकाचे टिपके लावते. असे 5 टिपके लावायचे हळद कुंकाचे. असं पूर्ण सुगड्याला तुम्ही करून घेऊ शकता. नवीन मुली असल्या लग्न झालेल्या की त्यांना कधी कधी आठवत नाही सुगड्यांची पूजा करणं कसं करतात, काय करतात. तुम्ही व्हिडिओ बघून निश्चितच करू शकता. आता अशा सगळ्या आपल्याला सगळ्या सुगड्यांना असं दोरा आणि 5 टिपके लावून घ्यायचे. 5ही सुगड्यांना हे असं 5 टिपके आणि दोरा गुंडाळून घेतलेला आहे. आता इथे असे ठेवणार आहे. असे राऊंड आकारात ठेवायचे. आता आपण याच्यामध्ये गहू, गाजर, वटाणा, त्याच्यानंतर हरभरा, भुईमुगाची शेंग, बिवा असं सगळं ह्या पूजेमध्ये असं हात ओटीसारखं हात पकडून असं टाकत असतात. त्याचं तुम्हाला 5 वेळा टाकायचं असते. मी असं 5 वेळा टाकून घ्यायचं असते. त्याच्यानंतर इथे मी याच्यामध्ये असं हळद कुंकू वाहून घेणार आहे. याच्यामध्ये तिळगुळाचा प्रसाद देखील टाकतात. आणि याला आपण एक जाईचं आतमध्ये फूल टाकूया. अशी सुगड्याची पूजा करतात. तर आता आपण हे असं प्रत्येक सुगड्यामध्ये टाकून घेणार आहे. असं मी पूर्ण सुगड्यांमध्ये हे टाकून घेतलेलं आहे. आता या सुगड्यांची पूजा झाली की या सुगड्यांना झाकून ठेवतात. डेकोरेटिव्ह रुमालचा वापर करणार आहे. असे राऊंड रुमाल मिळतात बाजारामध्ये, ते तुम्ही आणून याच्यावर असं झाकण ठेवू शकता किंवा प्लास्टिक सुद्धा घरचा वापर करून आपण झाकून ठेवू शकतो. डेकोरेटिव्ह रुमालाचा मी इथे हा सुगड्यांना झाकून ठेवला आहे.
तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण वेळ असतो त्या वेळेच्या नंतरच आपण हे सुगडाचं वाण देऊ शकतो. कोणी दुसऱ्या दिवशी सुद्धा देतं. तर ज्याच्याकडे जी पद्धत आहे ती त्यांनी वापर करावा. आणि आता या सुगडाच्या पूजेला आपण सगळं संक्रांतीला तिळगुळ, तिळाचे लाडू, चिरंजी, हलवा, गजक असं सगळं जे आपण रेवड्या सगळ्या याचा जो खाण्यासाठी वापर करतो त्याला मी आता या सगळ्यांचा नैवेद्य दाखवणार आहे. सुरुवातीला मी इथे तिळगुळ ठेवते. त्याच्या बाजूला हे बारीक करून तीळ बारीक करून केलेले लाडू आहे. हे पूर्ण तिळाचे लाडू आहे. त्यानंतर हे गजक आहे. ह्या तिळाच्या गुळाचे रेवड्या आहेत. आणि हा हलवा आहे आणि ही चिरंजी आहे. असे आपण या सगळ्या पदार्थांचा जे काही आपल्याला संक्रांतीला आपण करतो त्या सगळ्या पदार्थांचा वापर करून मी नैवेद्य दाखवला आहे. हा एक चांदीचा ग्लास, सगळा प्रसाद ठेवला आहे म्हणून हे पाणी ठेवते. साहित्य इथे पूर्ण कंप्लीट आलेलं आहे. आता याला आपण असं सगळ्याला हळद कुंकू लावून फुलं लावून असं पूर्ण ही पूजा झाली असं राहते. तर आपण याला असं सगळ्या ह्या वाट्यांना देखील असं हळद कुंकाची बोटं लावू शकतो. याला आपण आतमध्ये लावलेलेच आहे, फुलं वाहलेलेच आहे. याला पण मी सगळ्याला एक एक फूल दिलं आहे. आता हे जायची काही फुलं राहिले त्यांना पण मी एक एक फूल सगळ्याला देऊन देते. म्हणजे सगळ्या पूजेला आपण जायचं फूल वाहलेलं आहे. यावर्षी जायच्या फुलाचं खूप महत्त्व दिलेलं आहे. जायचं फूल सुगड्याच्या वर ठेवूया. तुमच्याकडे जायची फुलं जर खूप असतील तर तुम्ही इथे त्याला असं वेणी किंवा गजरा करून असं जायची फुलांचं इथे असं डेकोरेशन करू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अगरबत्ती, दिवा लावायचा आहे. तुम्ही आता हे सगळं सिल्वर वापरलेलं आहे त्याच्यामुळे मी समया देखील सिल्वरच ठेवते. या दोन सिल्वर अशा समया ठेवते. नैवेद्याचं ताट दाखवते. नैवेद्यामध्ये आपण काय काय करतो मी ते नैवेद्याचं ताट आणते मग सांगतो तुम्हाला. आता आपण ही सगळी पूजा पूर्ण मांडून झालेली आहे. आता इथे मी एक आसन टाकलंय आणि या आसनावर एक अळणी ठेवली आणि एक छोटं आणखी एक आसन टाकलंय. त्या अळणीवर मी एक नैवेद्याचं ताट ठेवते. आणि एक पाण्याचा ग्लास भरून ठेवते. देवाकडून सरळ म्हणून मी असं ताट ठेवलेलं आहे. म्हणजे देवाच्या समोर इथे मुगाची खिचडी आलेली आहे, तिळगुळाची पोळी आली आहे, पुरणपोळी आली आहे, तुपाची वाटी, वालाच्या शेंगाची भाजी करतात म्हणून वालाचे शेंग, आणि यावेळेस खीर आलेली आहे. खिरीचं महत्त्व सांगितलं आहे म्हणून एका वाटीमध्ये खीर आणि कढी केलेली आहे आणि पाण्याचा ग्लास ठेवला. असं पूर्ण मी नैवेद्याचं ताट काढलेलं आहे. आपण संक्रांतीला सगळेजण पुरणपोळी, तिळगुळाची पोळी, वालाच्या शेंगाची भाजी, मुगाच्या डाळीची खिचडी असं आपण सगळं करत असतो. तसंच यावर्षी त्यामध्ये तुम्ही एक खीर देखील ॲड करा. खिरीचं जास्त महत्त्व सांगितलं आहे. संक्रांतीला नैवेद्यासाठी खीर त्यावर्षी त्याचं महत्त्व सांगितलं. जसं एखादा पदार्थ असतो, जसे नवरात्रामध्ये 9 दिवसाचे 9 पदार्थ दाखवतो आपण नैवेद्याला. यावर्षी संक्रांतीसाठी खीर आलेली आहे. संक्रांतीला खिरीचं महत्त्व जास्त सांगितलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी खिरीचा नैवेद्य नक्की करा. आता आपण हे पूर्ण पूजा कंप्लीट होऊन नैवेद्य दाखवलेला आहे. आता इथे थोडी मी छोटी रांगोळी टाकत आहे. रांगोळी टाकून घेऊया. तर ही रांगोळी काढून झालेली आहे. इकडे समया ठेवल्या आहेत, त्या समयाच्या बाजूला देखील थोडी थोडी रांगोळी आपण काढून घेऊया. आता पूर्ण ही रांगोळी मी टाकून घेतलेली आहे. हिरवा कलर, रेड आणि पिवळा असा 3च कलरचा वापर करून मी ही रांगोळी पूर्ण कंप्लीट केलेली आहे. तर आता मी तुम्हाला ही पूर्ण पूजा आणि रांगोळी जवळून दाखवते एकदा बघू. ही एक समय आणखी मी समोर ठेवलेली आहे.
अशी सिंपल आणि सोबर रांगोळी टाकलेली आहे. याचं नैवेद्याचं ताट दाखवलेलं आहे. नैवेद्याच्या ताटामध्ये तिळाची पोळी, पुरणपोळी, मुगाच्या डाळीची खिचडी, कढी, खीर, वालाच्या शेंगाची भाजी, तुपाची वाटी असं सगळं दाखवलेलं आहे. आणि हे पूर्ण तिळगुळाचे लाडू, तिळगुळ, पूर्ण तिळाचे लाडू, त्याच्यानंतर गजक, तिळाच्या रेवड्या, चिरंजी, आणि हे सुगड्याची इथे पूजा हे झाकून ठेवलेले सुगडे आहेत. त्याच्यानंतर हे देवीला चांदीचं ताट दिलेलं आहे. अत्तर, तिळगुळ, हळदी कुंकू, आणि हे पूर्ण वाणामध्ये जे आपण टाकतो ओटी देताना जे साहित्य टाकतो, वाटाण्याची शेंग, गाजर, बोर, हरभरा, बिबे, असं सगळं साहित्य इथे पूर्ण मी संक्रांतीला दिलेलं आहे. इथे एक कोरी पर्स येलो कलरची दिलेली आहे आणि साडी ठेवलेली आहे, बांगड्या ठेवल्या आहे. एक छोटा सुपाचा वापर करून त्याच्यामध्ये गव्हाची ओटी ठेवली आहे. गव्हाची ओटी भरतात संक्रांतीला, त्यामुळे गव्हाची ओटी ठेवली आहे आणि एक गजरा दिला आहे. असे हे पूर्ण तुम्ही पूजा अशी ही मी कंप्लीट केलेली आहे. पूर्ण तुम्ही अशी वरपासून खालपर्यंत बघू शकता एकदा. अशी पूर्ण पूजा कंप्लीट झालेली आहे. नक्की आवडेल. माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स द्या. आणि तुमच्या घरी या संक्रांतीला अशी पूजेची मांडणी नक्की करा. तुम्ही हळदी कुंकाच्या दिवशी जरी तुमच्याकडे अशी पूजा मांडू शकता, किंवा तुमच्याकडे जर नवीन कुणीचं हळदी कुंकू असेल, मुलीचं हळदी कुंकू असेल, तर तुम्ही त्या डेकोरेशनमध्ये असे सगळ्या साहित्यांचा वापर करून तुम्ही ही पूजा अशी मांडू शकता, किंवा असं डेकोरेशन म्हणून जरी आपण करू शकतो. कुठल्या सणावाराला देखील असं डेकोरेशन तुम्ही वेगवेगळ्या पूजेला करू शकता. हरतालिकेची पूजा असते आपल्याकडे, किंवा आपण गणपती बसवतो, गणपतीचा पण अशा साहित्यांचा वापर करून गणपतीचं डेकोरेशन तरी करू शकतो आपण. इथे जर आपण गणपती बसवला तर हे असं सगळं तुम्हाला स्पेस मिळते. गणपतीचे नैवेद्याचं ताट वगैरे सगळं असं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला बसवता येईल. त्याचा कुठल्याही पूजेचा वापर आपण या अशा डेकोरेशनमध्ये करू शकतो. तुम्हाला पूजा नक्की आवडली असेल. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स द्या. धन्यवाद.